आणि यानंतरची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरण कोकाटे यांना भोवल्याचं दिसतंय। सध्या माणिकराव कोकाटे यांचं खातं अजित पवारांकडे असणार आहे। आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत। माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरण कोकाटेंना भोवल्याचं दिसतंय आणि आता त्यांचं जे क्रीडा मंत्रीपद आहे ते सध्या अजित पवार यांच्याकडे असणार आहे। सातत्यानं कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दलच्या चर्चा या सुरू होत्या। सध्या ते लीलावती हॉस्पिटलमध्ये उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत, पण सातत्यानं ज्या राजकीय घडामोडी घडतायत त्या अनुषंगानं माणिकराव कोकाटे राजीनामा नेमका केव्हा देणार याबद्दल चर्चांना सुरुवात झालेली होती। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा देखील केलेली होती, त्यांची बैठक देखील पार पडलेली होती। या बैठकीमध्येच कदाचित माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा झाली असू शकते अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळतेय। पण माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरण हे चांगलंच भोवल्याचं दिसतंय। माणिकराव कोकाटेंचं जे क्रीडा खातं आहे ते सध्या अजित पवार यांच्याकडे देण्यात आल्याचं समजतंय, पण माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय ही बाब निश्चित आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। मीनाक्षी, माझा आवाज येतोय? निश्चितच अजिंक्य, आपण पाहतोय की मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं आता काढण्याची मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे शिफारस केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की हे खातं जे आहे माणिकराव कोकाटेंचं खातं जर पाहिलं तर क्रीडा खातं त्यांच्याकडे होतं आणि आता हे क्रीडा खातं जे आहे ते तात्पुरता आता अजित पवारांकडे असणार आहे। आणि असं असताना आपण पाहतोय की ज्या पद्धतीत ज्या सदनिके प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहतोय की ही संपूर्णतः आता माणिकराव कोकाटे यांचा आता राजीनामा जो आहे तो पाहायला मिळतोय आणि हे खातं जे आहे ते सध्या अजित पवारांकडे राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। सध्या जरी आपण पाहिलं तर सकाळपासून माणिकराव कोकाटे यांच्याविषयी अनेक घडामोडी घडत असताना मात्र ज्या पद्धतीत आज हायकोर्टामध्ये देखील सुनावणी पार पडली आणि त्या दरम्यान देखील आपण पाहतोय की शुक्रवारी यावरती विचार जो आहे तो केला जाईल। त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले, मात्र त्यानंतर एकीकडे आपण पाहतोय की अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागल्या, मात्र अजित पवारांनी देखील याविषयी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती। सध्या जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटेंच्या विषयी ही संपूर्णतः खातं जे आहे ते अजित पवारांकडे राहणार आहे आणि संपूर्णतः जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे ही संपूर्णतः शिफारस जी आहे ती केलेली आहे। मात्र या शिफारसीनंतर आपण पाहतोय की क्रीडा खातं जे आहे ते अजित पवारांकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। एकूणच ह्या सगळ्याच घडामोडी घडत असताना माणिकराव कोकाटे यांच्यावरती टांगती तलवार आहे आणि असं असताना कोणत्याही क्षणी त्यांना अटक करण्याची जी कारवाई आहे ती केली जाऊ शकते। पण त्यापूर्वी माणिकराव कोकाटे जे आहेत ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले, त्यांची तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की सत्र न्यायालयाच्या ज्या शिक्षेनंतर उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली, मात्र उच्च न्यायालयात देखील आता शुक्रवारी ही सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे एकंदरीतच शुक्रवारी नेमकी काय होतं याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजिंक्य, ठीक आहे मीनाक्षी, अशाच आमच्या सोबत जोडलेल्या राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।